आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। धुले शहर में महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना के नाम पर पीड़ितों से धुले के नामवर डॉक्टर लूट रहे हैं लाखों रुपए। पीड़ितों का कहना है कि हमने इन डॉक्टरों के खिलाफ धुले के आमदार, खासदार व महाराष्ट्र के मुख्यमंत्रियों को लेखी तकरार प्रूफ के साथ दी है, लेकिन ना तो आमदार ने विधानसभा में ये मुद्दा उपस्थित किया और न ही खासदार ने संसद में इस मुद्दे को उपस्थित किया है। पीड़ितों का मानना है कि इस विषय में सब मिले हुए हैं। गेल्या महिन्यात याच ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद 11 मार्च रोजी घेतली होती। त्यावेळी धुळे शहरातील हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत डॉक्टरांतर्फे जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्याबद्दल भाष्य केलं होतं। तसेच आमच्या पक्षातर्फे आम्ही त्यांना चेतावणी होता, इशारा दिला होता की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेत जो भ्रष्टाचार करता करू नका, तुमचं काम तुम्ही प्रामाणिक करा, तुमचं दैवत मला लोक दैवत मानतात, तुम्ही दैवतासारखे प्रामाणिकपणे काम करा। परंतु याचा कोणताही फरक हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर झाला नाही की बाबा एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ते याविषयी आवाज उठवत आहे, आपण त्यांनी घाबरलं पाहिजे, पण त्यांना कुठलाही वचक वाटला नाही। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्हाला चेतावणी देतोय, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, नाही तर गाठ आमच्याशी। आम्ही अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी घेऊनच जनतेपुढे जातोय, पत्रकारांसोबत जातोय, परंतु त्यांनी ऐकलं नाही। आज वेळ आली त्यांची पोलखोल करायची। आज मी फक्त ट्रेलर दाखवणार आहे, परत महिनाभरात सुधारलं तर पिक्चर मी मसाला दाखवेल आरोग्यमंत्र्यांकडे। आता यांची पोलखोल करायची वेळ झाली आहे। मी थोडक्यात काही उदाहरणं सांगणार आहे, कोणकोणते डॉक्टर, कोणकोणते हॉस्पिटल, त्याबद्दल आता तुम्ही पत्रकार बांधवांनी याची दखल घेतली पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे विनंती। सगळ्यात पहिले मी सांगतो, शिवपूरचे भाग्यविधाते, काँग्रेसचे माजी नेते, सध्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, विकास पुरुष अमरीशभाई पटेल यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे डॉक्टर जितेंद्र ठाकूर। मित्रांनो, डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याबद्दल आम्हाला 3 ते 4 दिवसापूर्वी तक्रार आली होती। रुग्णाचे नाव आहे भिकुबाई शिवदास पाटील यांचा 4 एप्रिल रोजी अपघात झाला। अपघात झाला, त्यांनी नातेवाईकांनी म्हणा किंवा ट्रस्ट मंडळींनी त्यांना सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे योजना आहे म्हणून दाखल केले। पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना विनंती केली, डॉक्टर साहेब इथं महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, आमची परिस्थिती फार नाही, तुम्ही योजनेमध्ये चालू करा। डॉक्टरने 2 दिवस 3 दिवस पुढे काम ढकललं, परंतु योजना चालू होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे जवळपास 1 ते 1.25 लाख रुपये कॅश घेतली गेली। मेडिकलची बिलं वगैरे, रक्तलघवीची बिलं वगैरे त्याच्या पावत्या पण आमच्याकडे, त्याची पण रिसर तक्रार आम्ही सिव्हिल सर्जन यांच्याकडे केली आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एवढ्या लागा सोडल्या की त्यांनी सांगितलं की पेशंटचं ऑपरेशन करायचं व रॉड टाकायला लागेल, त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये द्यायला लागेल। पेशंटच्या नातेवाईकांनी आमच्याशी संपर्क साधला। आम्ही एक विचारणा केली की डॉक्टर साहेब रॉड टाकायला तुम्ही पैसे का बरं देताय? ते सांगताय आम्ही भारी रॉड टाकू म्हणे। भारी रॉड टाकू म्हणजे सरकारने जो योजनेचा रॉड दिलाय तो नकली दिलाय का, खोटा दिलाय का खराब दिलेला आहे, असा प्रश्न उपस्थित होते। कारण सरकार सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पुरवणार, जी काही ट्रीटमेंट देणार, ज्या काही मेडिसिन देणार, जे काही रॉड देणार, जे काही इन्स्ट्रुमेंट देणार आहे, ते आयसा मार्क म्हणा की NABH मार्क म्हणा, ते मेडिकल लेवलला जो मार्क असेल ते सॅटिस्फॅक्शन करूनच रुग्णांपर्यंत केला आहे। पण तो भारी रॉडसाठी आम्हाला 15,000 रुपये द्या। आम्ही थोडा काय विचारणा केल्याबद्दल त्यांनी ते रॉड वगैरे काही 15,000 घेतले नाही, परंतु 1 ते 1.25 लाख रुपये त्यांनी त्याविषयी घेतलेले। त्याबद्दल आम्ही रिसर्च यांची तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांना समजलं की यांची तक्रार दाखल केलेली आहे। पेशंटच्या नातेवाईकांना सांगतात तुमचं पेशंट इथून घेऊन जा, नाही डॉक्टर अमित चौधरी अँड पटेल म्हणून तिथं आहे सेवा हॉस्पिटलला, सॉरी सिद्धेश्वर हॉस्पिटलला। तर त्यांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही तक्रार केली, तुमचं आमचं काही जमणार नाही, तुमचं पेशंट तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा। म्हणजे एक प्रकारे पेशंटच्या नातेवाईकांना हे धमकवत आहे की बाबा योजनेचे पैसे भरा आणि तुमचं पेशंट घेऊन जा। ते ग्रामीण भागातले पेशंट असतात, अल्पशिक्षित असतात, त्यांना कोणत्या गोष्टीची असं जाण नसते, कोणते त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तर ते रिसर्च प्रॉब्लेम नाही, फक्त ते योजनेचं कमी झाला, ते योजनेत बस कमी काय सांगतात योजनेत बसण्याचं काय ते लेट झालं, 4-5 दिवस झाले म्हणजे मग आता मागतो क्लिअर करावा मागे पहिले ते सांगत आता मग नाही तुम्ही पहिले
4-5 दिवस झाले म्हणे मागचं क्लिअर करावं आणि मग आपण निर्णय टाकू. जसं की असणारे स्कीमाचे काढले तुमच्या सरकारच्या तिकडे पण साठी काढलेले ते करण्यासाठी मग होते तुम्ही तक्रार द्या. मग तुमचे जे पैसे आहेत ते त्यांच्याकडे घेऊन देतो पुन्हा काय करावं लागेल. तुम्हाला तक्रार द्यायला लागेल. काल ते सुरू आले होते हा सुरतून काम असतं आणि अजून पण आहे पण त्याच्या सिनियर पण आहे असं ना. तुम्ही सुरतकडून तक्रार दिली असेल तर दिली तरी चालेल. सिनियरला सांगतो मी ते सुरतकडून फॉलो करतो मी. मध्ये आपल्या पेशंटला त्रास होतो आहे मला माहित नाही असं काय होत नाही त्याचं काय होत नाही काय असं काही होत नाही. कारण ते काय आम्ही शासनाने याच्यातून पैसे देतो म्हणजे तुमच्याकडे काही पैसे घेतायचे त्याच्यात तुम्ही पैसे घेतील ठीक आहे ना. सर्वसामान्यांसाठी योजना काढून काय फायदा त्याची तुम्हाला ते तक्रार द्यायला लागेल की जसं तुम्ही मला सांगितलं की आम्ही पहिले सर्वसामान्यांना मागणी केलेली होती की बाबा योजना टाका पहिले सर्व्हिस घेतला नाही आणि आता सांगता की पहिले 5 दिवसाचे पैसे भरा आणि मग योजना टाकतो. तुम्ही आहे आणि त्यांच्या साहेबांनाही सांगतो मी सिनियरला याचं काय दिवस बघा तुम्ही असं होतं कारण दुसरी आपल्याकडे दुसरी सीट टाका आहे ते आम्हाला हा तसं तुम्ही सुरतला तुम्ही तसं टाकायचं त्याच्यावर झाड म्हणजे सांगायचं नाही का की सुशील नवसार हे काय आहे. म्हणूनच त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतोय की त्याच्यामुळे तरी सुशील नवसार हा कसा माणूस आहे हे पूर्ण धुळेकर जनतेला कळालं आहे. गेल्या 5 वर्षापासून मी सुशील नवसार यांच्या विरुद्ध लढतोय आणि पुन्हा एकदा आता जे शतायू हॉस्पिटलमध्ये त्या बाईकडनं पुन्हा एकदा पैशाची मागणी केलेली आहे. शतायू हॉस्पिटलमध्ये म्हणजे या डॉक्टरांचे कुठेही आजपर्यंत म्हणजे तो ऐकायला तयार नाही. आणि याच्यावर आता सांगायचं म्हटलं तर आमचे धुळे शहराचे आमदार ते ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस म्हटले होते की धुळेकर जनतेचा आमदार नसून मी धुळेकर जनतेचा एक सालदार आहे. मग आता सालदारांना एकच प्रश्न आहे तुम्ही गोरगरीब जनतेचे सालदार आहात का या उच्च शिक्षितांचे सालदार आहे. हा माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे. आमदार साहेबांना आतापर्यंत 4 ते 5 निवेदन पत्र दिले खासदारांना दिले. लोकसभेत जो धुळे शहरात चाललेला आहे आरोग्याचा हा सगळ्यात गंभीर प्रश्न विधान लोकसभेत उपस्थित करा. त्याच्यानंतर आमदार साहेबांनाही दिला आहे पत्र 3 ते 5 वेळा दिले. पालकमंत्र्यांनाही दिला आहे. पालकमंत्र्यांचं शासनाचं GR लावून पत्र दिलं आहे तरी सुद्धा हे कुठल्याही प्रकारची दाखल घेत नाहीये. दखल न घेण्याचं मागचं कारण काय जनतेने काय समजावे. परत आरटीआय टाकला होता परत दुसरी माहिती मिळवली आणि कालावधी सेम होता. एका पेशंटच्या नावावर पहिल्या आरटीआय मध्ये मिळालेल्या माहिती ही माहिती आम्हाला मिळालेली आहे राज्यावर आम्ही सोसायटी मुंबई जे पूर्ण राज्य सपोर्ट आमच्या पाठीशी असल्या आम्ही धुळे शहर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत म्हणजे आहोत 100% उतरणार आहोत. पण ही पहिली पाहिजे आणि मुख्यमंत्री राज्य सरकारचं लक्ष वेधून घ्यावं नाही की डॉक्टरांवर तथाकथित हल्ले झाल्यावर तुम्ही त्या पेशंटला त्याच्या नातेवाईकांना गुन्हा दाखल करतात अटक करतात. पण जे उच्च शिक्षित हे डॉक्टर दरोडेखोर आहे ते डॉक्टर त्या दरोडेखोरांवर कायदा केला पाहिजे. यासाठी आम्ही संपूर्ण धुळे शहरात जिल्ह्यामध्ये आंदोलन करू आणि राज्य सरकारला डॉक्टरांवर सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी आम्ही कायदा करायला पाहिजे. करोडो जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. या मूळ डॉक्टरांनी निवडून दिलेलं आहे. 50% डॉक्टर तुम्हाला विकत घेऊ शकतात. आम्हाला 50 डॉक्टर विकत घेऊ शकत नाही. आमची बांधिलकी जनतेशी आज धुळे शहरात आता महात्मा फुलेंची जयंती साजरी झाली. उद्या बाबासाहेबांची जयंती आहे. म्हणजे या 2 महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. महात्मा फुलेंच्या नावाखाली जी योजना आहे त्या योजनेमध्ये माजी खासदार माजी आमदारांचे हॉस्पिटल खानदेश हॉस्पिटल जवळ शतायू सिद्धेश्वर होम क्रिटिकल विघ्नहर्ता
आणि काही हॉस्पिटल असं आहे तिथं श्वास बंद होऊन जातो लोकांचा, त्यांच्या नावात श्वास आहे पण तिथं गेल्यावर श्वास बंद होऊन जातो. असे हॉस्पिटल आहे धुळे शहराच्या जिल्ह्यामध्ये. अरे डॉक्टरांना तुम्हाला लाजा वाटल्या, लुटून किती लुटणार. गरीब माणूस जेवढे 2 घास खातो तेवढं तुम्ही 2 घास खाणार. आपण ही गरिबांची बघतो तुम्हाला कधी सोडणार नाही. अंध म्हातारीकडनं गरीब बिचारे रस्त्यावर बसलेले त्यांच्याकडनं तुम्ही 10,000 रुपये घेणार. लाजा वाटत नाही का तुम्हाला? अरे नरकात जाणार तुम्ही, नरकात. जे हॉस्पिटलांचे नाव घेतोय ना त्या हॉस्पिटलच्या विरोधात लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लोकशाही संविधानिक मार्गाने लढा देऊ आणि राज्य सरकारला आणि लोन असं पहिलं की संपूर्ण महाराष्ट्रात पहिलं आणू. तर जनता येते, जनता लढायला तयार नाही, पण जनता आम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. लढणारे कमी असतात, प्रत्येकाला लढा द्यायला वेळ नाही, पण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हा लढा धीरे धीरे रोज एक पाईट ना धीरे धीरे लढा देऊ आपण. हे आम्ही समस्त जनतेला सांगतो. आणि त्या लढामध्ये लोकशाहीचा 3रा काम, लोकशाहीचे 4 काम आहेत. 3 काम तरी केले गेले फक्त पत्रकारांच्या जीवावर आला. कारण की जे पत्रकार क्रांती करू शकतात संपूर्ण जगामध्ये, क्रांती फक्त पत्रकार करू शकतात, त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. आणि आम्हाला जर पत्रकार बांधवांचा पाठिंबा मिळेल आणि आमचं आंदोलन जर तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवलं तर राज्य सरकार नक्की काय ना काय. आणि आमच्या माननीय आमदार साहेब धुळे शहराचे आणि माननीय खासदार साहेब धुळे जिल्ह्याची यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जनतेतून निवडून आलेले आहात. आम्ही तर साधारण लोक आहोत, पण तुम्ही तर जनतेने निवडून आला. तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उचला, करोडो जनतेसाठी आवाज उचला. पुढे डॉक्टरांना घाबरू नका तुम्ही, अशी आम्ही विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पत्रकार बांधवांनी आम्हाला जागृत केले की तुम्ही आंदोलन करा. आता आम्ही याच्या पुढं पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर सुद्धा उतरू, कायद्याने उतरू, संविधानानुसार लोकशाही मार्गानुसार उतरू. आणि ज्या लोकांकडनं महात्मा फुले जन योजनेअंतर्गत पैसा मागितला जातो त्यांनी आमच्याकडं कागदपत्र गोळा करायचं. आम्ही लवकरच छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करू.